मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई। मतदार यादीतले 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा। संजय राऊतांचं वक्तव्य थेट अमित शहांना आव्हान। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदान यादी स्वच्छ करा। राज ठाकरेंचा इशारा। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल पण याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या। राज ठाकरेंची मागणी। तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश। स्वायत्त संस्थांवर आरोप करून स्वतःचा अपयश लपवण्याचा प्रयत्न। अतुल भातखळकरांचा राज ठाकरेंना प्रत्युत्तर। तर कामाला लागा म्हणायला तुमच्याकडे कार्यकर्ते तरी कुठे आहेत? भातखळकरांचा टोला। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद चौकशी व्हावी। धंगेकरांची मागणी। धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। 2024 मध्ये दोन्ही एलएलपी कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री। व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही। मुरलीधर मोहोळांचा राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे नोंद। तर घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसा ठेवण्याचा अॅम्युनिशन बॉक्स सापडला। काडतुसा कुणी वापरली तपास होणार। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार। पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही। राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार। आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी पीएफचे पैसे काढू शकणार।